नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते तुकाराम मुंडेंबद्दल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे अनेक अधिकारी कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि कार्यक्षम असे मानले जातात, त्यापैकी तुकाराम मुंडे हे एक आहे. तुकाराम मुंडे हे नागपूरमध्ये महापालिकेचे आयुक्त होते आणि त्यांची आता बदली झालेली आहे. गेल्या 15-1 वर्षामध्ये जी त्यांची कारकीर्द आहे 15-16 वर्षांची, त्यामध्ये 15 वेळा त्यांची बदली झालेली आहे. म्हणजे तुकाराम मुंडे कुठेही गेले ते एका वर्षाच्या पेक्षा जास्त काळ ते टिकत नाही आणि त्यांची बदली होणारच होती असं बोललंच जात होतं. कारण मुंड्यांसारखा अधिकारी कुठेही गेला तर तो कोणालाही नको असतो, कारण तो अनेकांचे हितसंबंध दुखावत असतो, अनेकांची रॅकेट्स मोडून काढत असतो आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे अनेक अप्रामाणिक माणसांना, जे अधिकाऱ्यांना असेल, कर्मचाऱ्यांना असेल किंवा नगरसेवकांना असेल, त्रास होतो. कारण सरकारी अधिकाऱ्याला स्वच्छ असणं हे अलीकडे म्हणजे हा एक प्रकारे कलंकच मानला जातो आजच्या व्यवस्थेमध्ये. वास्तविक सगळ्यांनीच प्रामाणिक असायला पाहिजे, पण प्रामाणिक माणसं खूप मोजकी आहे आणि जी प्रामाणिक माणसं असतात त्यांना या सिस्टीममध्ये राहून काम करणं ही सिस्टीम त्याला जगू देत नाही, त्याला अशक्य करून सोडते. तो जर स्वच्छ असेल तर इतर अस्वच्छ जे माणसं असतात त्यांची पंचायत होते आणि अशावेळी त्या स्वच्छ माणसाला टार्गेट केलं जातं, त्याला वेगळं पाडलं जातं, त्याला त्रास दिला जातो, त्याच्यावर खोटे नाटे आरोप सुद्धा केले जातात. आणि तुकाराम मुंडे यांना याचा भरपूर अनुभव आहे. आता मुंडे यांची बदली झाली याचं आश्चर्य वाटण्याचं एक थोडंसं कारण असं आहे की मुंडेंची बदली होतेच, पण यावेळी असं लगेच होणार नाही. 7 महिन्यातच त्यांची बदली होणार नाही असं का वाटलं की एका महिन्यापूर्वी सामनाचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की तुकाराम मुंडे यांच्या मागे मी उभा आहे. आणि त्याने असं प्रतिप्रश्न विचारल्याचं मला आठवत आहे की तुम्हाला वाटतं ना की चांगल्या अधिकाऱ्यांच्या मागे मी उभं राहायला पाहिजे, त्यांना काम करू दिलं पाहिजे आणि तसं मी करणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तुकाराम मुंडे यांना तिथे पाठवण्याचंच कारण असं होतं की नागपूर महापालिका आणि नागपूर शहर हे सर्वार्थाने स्वच्छ व्हावं. नागपूर स्वच्छ आहे, शंकाच नाही, नागपूर हे सुधारलेलं शहर आहे, पण अजून जी काही कामं असतील, स्वच्छतेचीच नाही किंवा बाकीची जी कामं असतील, विकासाची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, स्मार्ट सिटीची कामं असतील, ती कामं पूर्ण व्हावीत. पण नागपूर महापालिकेमध्ये जी काही अनागोंदी सुरू आहे ती थांबवली जाते, यासाठीच त्यांना पाठवलेलं होतं. आणि आपल्याला माहिती असेल की नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं शहर, नितीन गडकरींचं शहर. हे 2 देशातील, आता खरं म्हणजे देशातीलच म्हणायला पाहिजे, कारण देवेंद्र फडणवीस हे तर आता बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर बिहारचं काम बघायला लागलेले. त्यांनी भागही घ्यायला सुरुवात केली बिहार संबंधीच्या मीटिंग्समध्ये. आणि नितीन गडकरी हे तर केंद्रामध्ये मंत्री आहेत, महाराष्ट्रातले एक बडे नेते आहेत. तेव्हा या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमदार होते त्यांची संख्या डझनभर होती. ती संख्या या निवडणुकीमध्ये कमी झाली. नागपूर जिल्हा परिषद सुद्धा काँग्रेसकडे गेली आणि नागपूरमधली त्यांची ताकद भाजपची थोडीशी कमी झाली. पण नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा अड्डा आहे, गेले अनेक वर्ष अड्डा आहे तिथला. नागपूर शहराचं महापौरपद देवेंद्र फडणवीस यांनी भूषवलेलं आहे. नागपूरमध्ये विकासाची अनेक कामं नितीन गडकरींनी केलेत, फडणवीसांनी केलेत, या शंका नाही, शंका घेण्याचं कारण नाही. नागपूरमध्ये सरसंघचालक तिथेच असतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय तिथेच आहे. अशा ठिकाणी तुकाराम मुंडे गेल्यानंतर सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू. नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि त्यांचं बिनसायला सुरुवात झाली. असं म्हणतात की जेव्हा तुकाराम मुंडेंनी चार्ज घेतला त्यानंतर महापौरांना भेटण्याचंही त्यांनी टाळलं. त्यानंतर नागपूरमध्ये जो स्मार्ट सिटी प्रकल्प जो आहे त्यासाठी जी कंपनी आहे तिची सूत्र तुकाराम मुंडे यांनी ताब्यात घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की
नगरविकास खात्याचे जे सचिव आहेत आणि या कंपनीचे हे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनीच मला सांगितले की याची सूत्र मी घेतली पाहिजेत म्हणून. आणि त्यानंतरच्या बैठकीत असं सिद्ध झालं, असं सांगण्यात आलं. म्हणजे परदेशांनी असा खुलासा केला की मी काही त्यांना सांगितलं नव्हतं, त्यांनीच सूत्र आपल्या हातात घेतली. स्मार्ट सिटीसाठी नितीन गडकरींनी मोठा निधी आणला. आणखीन काही नागपूरमधले प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांमध्ये सुद्धा नितीन गडकरी आणि त्यांचं बिनसलं. त्याने एका अधिकाऱ्याची, जे गडकरींनी जो अधिकारी आणला होता किंवा गडकरींना ज्या अधिकाऱ्याबद्दल विश्वास होता, त्याची बदली करण्यात आली असंही सांगण्यात आलं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष व्हायला लागला. एवढंच नव्हे तर नागपूरमध्ये जे पोलीस आयुक्त आहेत उपाध्याय नावाचे, ते भारतीय जनता पक्षाचं काम करतायत, त्यांच्या नगरसेवकांचंच हित बघत आहेत किंवा भाजपचं एकूण हित बघत आहेत. आणि ते पुढच्या वेळी निवडणुकीला उभे राहणार आहेत भाजपतर्फे, असं तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला सुरुवात केली आणि त्यांचे कान भरले असा आरोप केला जाऊ लागला. आता ही सगळी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर काय दिसतं की मुंडे आणि भाजपचं तिथे बिलकुल जमत नव्हतं. आजही नागपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, महापौर त्यांचं आहे. आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या 7 महिन्यामध्ये बऱ्याचदा असं झालं की संदीप जोशींनी थेट येऊन महापौरांवरती, आयुक्तांवरती टीका केली. आता कोरोनाच्या काळामध्ये जी प्रतिबंधित क्षेत्र होती नागपूरमध्ये, त्या प्रतिबंधित क्षेत्रावरनं सुद्धा त्यांचं आणि इतर नगरसेवकांचं, इतर पक्षांचं सुद्धा फाटलं. काँग्रेसचे विकास ठाकरे यांचं आणि त्यांचं जमलं नाही. त्यांनी त्यांच्यावरती आरोप केले आणि असं सांगण्यात येत होतं की त्यांना सुद्धा ते नको आहे, विकास ठाकरेंना. आणि शिवसेनेला मात्र तुकाराम मुंढे हवे होते. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठेही आयुक्त असला, कुठल्याही शहरामध्ये किंवा कोणताही सरकारी अधिकारी असला, तो किती प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, चांगला असला तरी त्याला लोकप्रतिनिधींच्या बरोबर त्यांनी काम करायला शिकलं पाहिजे. लोकप्रतिनिधींचा अपमान करता कामा नये. मग ते तुकाराम मुंढे असतील किंवा कोणी असेल, कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा अपमान करता कामा नये. आता यामध्ये सुद्धा असं एक दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे. कधी कधी अशा बातम्या पसरतात की अमुक अमुक अधिकाऱ्यांनी या आमदाराचा, नगरसेवकाचा अपमान केला. तर अपमानाची व्याख्या सुद्धा आपण बघितली पाहिजे. मी गर्दी असेल, अनेकांना अटेंड करणं आवश्यक असेल आणि आमदार साहेब आले म्हणून पहिल्यांदा त्यांनाच अटेंड केलं पाहिजे असं नाही होऊ शकत. आमदारांनी सांगितलं आणि यांनी हुकूम, कुठलाही आदेश मानला नाही तर आमदाराचा अपमान होतो असं त्याला वाटलं असेल तर त्यालाही काय अर्थ नाही. आमदारांनी, नगरसेवकांनी नियमबाह्य कामं सांगितली आणि त्यांनी ऐकली नाही तर तो अपमान नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पण विभागीय आयुक्त असतील किंवा अन्य ज्येष्ठांबरोबरच्या ज्या मीटिंग्ज असतील, त्या ठिकाणी काही पटलं नाही तर तुकाराम मुंढे मीटिंगमधून उठून निघून जात अशी सुद्धा नागपूरमध्ये चर्चा होती. तर मुंढे यांच्या या कृतीचं मी बिलकुल समर्थन करणार नाही, कारण त्यांच्याबद्दल अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आरोप होते की ते नगरसेवकांना मोजतच नाहीत. म्हणजे मेयरांना, महापौर असेल तरी सुद्धा त्याला फारशी किंमत देत नाहीत. असं चालणार. नगरसेवक हा निवडून आलेला असतो, तेव्हा त्याचा सन्मान, उचित सन्मान म्हणजे आदरातिथ्य नव्हे, तो जे काही सांगेल ते नीट ऐकून घेणं आणि ते योग्य असेल तर त्याप्रमाणे कारवाई करणं हे आवश्यक. नगरसेवक फक्त अनधिकृत बांधकामांची किंवा अशीच कामं घेऊन येतो, हे जे साधारणतः मध्यमवर्गीयामध्ये जी समजूत आहे आमदारांबद्दल, आमदार हा शेवटी लोकांमधून निवडून आलेला असून लोकांची जी काही कामं असतात ती घेऊन येणं, ती सोडवणं हा त्याचा अधिकार आहे. अनधिकृत बांधकामांवर मी म्हणत नाही, पण जी रास्त कामं असतील ती तो घेऊन येणारच. त्यामुळे त्याला अटेंड केलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हेही कर. त्यामुळे या तुकाराम मुंढे जर असं वागत असतील तर त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की नागपूरमध्ये अनेकांचे जे हितसंबंध आहेत ते त्यांनी धोक्यात आणले असतील यात मला शंकाच नाही. याचं कारण असं आहे की या ज्या बातम्या आज त्यांच्या बदलीनंतर ज्या
छापून आलेले आहेत किंवा जे बोललं जात आहे त्या कुठल्या सोर्समधून आल्या ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस आयुक्तांबद्दल त्यांनी तक्रार केली असेल, स्मार्ट सिटीचा जे सगळा अधिकार स्वतःकडे घेतला वगैरे वगैरे ज्या काही तक्रारी आहेत त्या एकाच सोर्समधून आलेल्या आहेत. हा सोर्स कुठला आहे? हा सोर्स असू शकतो की फडणवीसांनी सांगितलं असू शकेल किंवा भाजपच्या नेत्यांनी सांगितलं असं असेल, गडकरींच्या जवळच्या गोटातनं या बातम्या आल्या असेल, कारण त्याच अँगलने या बातम्या आलेल्या आहेत. त्याला आपले मुंडे तुकाराम मुंडेंची बाजू आपल्याला माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण या एका सोर्समध्ये आलेल्या बातम्या या काही प्रमाण मानायचं कारण नाही. याचं कारण असं की तुकाराम मुंडे येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की तिथल्या काही नगरसेवकांनी असं सांगितलं होतं की आमचं जे काही मानधन आहे महिन्याचं ते काही 20,000च्या आसपास आहे, त्याच्यामध्ये काही भागत नाही, त्यामुळे आम्ही सगळे मिळून मिसळून अनेक प्रकल्प करत असतो, मंजूर करून घेत असतो आणि अर्थातच याचा अर्थ की त्यामधनं त्यांना सगळे वाटून काही रकमा घेत असतील असा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. सगळे म्हणजे सगळेच्या सगळे नगरसेवक नाही, पण विलासराव देशमुखांनी सुद्धा स्टँडिंग कमिटी, मुंबईची स्टँडिंग कमिटी म्हणजे अंडरस्टँडिंग कमिटी असं म्हटलेलं की विलासरावांनी म्हटलेलं, आपण लक्षात घ्या. हे मुंबई महापालिकेमध्ये तुफान भ्रष्टाचार, मी आता शिवसेना तिथे गेले कित्येक वर्ष आहे, शिवसेनेच्या काळामध्ये शिवसेना भाजपची सत्ता असताना आणि आता केवळ शिवसेनेचं बहुमत असताना तेथे प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता आणि आहे हे नाकारण्याचं कारण नाही आणि याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांचा हात असतो. आता हा झाला हा एक भाग. तेव्हा नागपूरमध्ये त्यांनी हितसंबंध लोकांचे दुखावले असतील, त्यामुळेच त्यांची बदली झाली. मुख्यमंत्री जेव्हा म्हणाले की मी त्यांच्या मागे उभा आहे, तर मुख्यमंत्री गडकरींच्या, शरद पवारांच्या असतील, स्थानिक आमदारांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या कोणाच्या दबावाखाली आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीसांच्याच हस्ते उत्तम अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांचा 4-5 वर्षापूर्वी गौरव झाला होता, त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला होता मुंडेंना. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी नाशिकमध्ये असतील किंवा नवी मुंबईत असतील, नाशिकमध्येच माझ्या आठवणीप्रमाणे तुकाराम मुंडे यांच्या मागे ते उभे राहिलेले होते देवेंद्र फडणवीस. म्हणजे असं नाही की भाजप मात्र भ्रष्टाचारवादी आहे आणि शिवसेना मात्र नीतिमान आहे असं मला म्हणायचं नाही. आपण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस सुद्धा तुकाराम मुंडे यांच्या मागे उभे राहिले. पण ज्याप्रमाणे नागपूरमध्ये भाजपची सत्ता आहे तशीच नाशिकमध्ये सुद्धा भाजपची सत्ता असताना तुकाराम मुंडे यांना जावं लागलं होतं, हेही खरं. अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता, फडणवीसांनी त्यांना जास्तीत जास्त संरक्षण दिलं, पण स्थानिक नगरसेवक आपल्या पक्षाचे असले तरी मुख्यमंत्र्यांचं काही चालत नाही असं दिसलं तिथे. लोक रस्त्यावरती आले की आम्हाला हा अधिकारी हवा आहे, यांनी आमची खूप कामं केली आहेत, प्लास्टिक मुक्ती असेल, स्वच्छता असेल, सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधी जे करतात त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणं असेल, फेरीवाल्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुकाराम मुंडे यांनी नाशिकमध्ये सुद्धा केल्या होत्या. आणि त्यांनी अशी योजना केली होती की सकाळी ते फिरायला जायचे तेव्हा कोणीही त्यांना भेटून त्यांना आपली कामं सांगू शकत, थेट लोकप्रतिनिधींच्या मार्फत भेटायचं नाही तर थेट नागरिक त्यांना भेटू शकत असत, आपली कामं सांगू शकत असत. ही स्कीम खूप लोकप्रिय झाली होती. हे त्यांनी त्यापूर्वी सुद्धा अंमलात आणलेलं होतं आणि त्यामुळे ते खूप लोकप्रिय, म्हणजे लोकांमध्ये ते लोकप्रिय असण्याचं कारण लक्षात घ्या. त्याच्या आधी मी नाशिकचं जसं मी उदाहरण सांगितलं तसं नव्या मुंबई मध्ये सुद्धा त्यांचं काम होतं आणि त्यांनी तिथेही प्रामाणिकपणे काम केलं होतं. तिथे सुद्धा अविश्वासाचा ठराव आणला होता. तो अविश्वासाचा ठराव एक लक्षात घ्या, नवी मुंबई 2016-17 मध्ये तिथे भाजप वगळता इतरांनी अविश्वास ठराव आणला, भारतीय जनता पक्षाने आणला नव्हता. नवी मुंबई हे आपल्याला माहिती आहे की जे आता गणेश नाईक आता भाजपमध्ये आहे, पण गणेश नाईकांचा तो सगळा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी सर्व बाकीच्या पक्षांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव.
मग बेकायदेशीर पेट्रोल पंप सील केले त्यांनी, अनधिकृत बांधकामं तोडली, फेरीवाल्यांची जी दादागिरी ती मोडून काढली, ज्या ठिकाणी त्यांना बसायला परवानगी नाही तिथून त्यांनी त्यांना हाकलून लावलं आणि हे करायलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट त्यांनी केली की टेंडर्सचे नॉर्म सुधारले आणि त्या ठिकाणी नव्या मुंबईत लोकांचा जो फोरम आहे तिथे अरुण भिसे नावाचे त्याचे काम बघतात, ते प्रमुख आहेत त्याचे. ते अरुण भिसेंनी सुद्धा त्यांच्या मागे म्हणजे तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याला पाठिंबा दिला. खूप चांगलं काम करतो नव्या मुंबईत हा जो फोरम आहे मला माहिती आहे. तेव्हा तिथे त्यांनी हे काम केलं. त्याच्या अगोदर जे PMPL मध्ये होते ते ज्या ठिकाणी त्यांनी खूप चांगली कामं केली, म्हणजे तिथे जी बसचे दरवाढ केली नव्हती. आपल्याकडे काय की जे पास असतो तो खूप सवलतीत द्यायचा आणि मग तोट्यात आली तरी चालेल आपली बस सर्व्हिस, परिवहन सेवा, तरीसुद्धा पासेस देत राहायचे. काही जणांना सवलतीत, काही जण फुकटात पास द्यायचे. पैसे कुठून आणणं हा खरा प्रश्न असतो. अशावेळी त्यांनी पासेसचे दर वाढवले तुकाराम मुंढेंनी. नंतर 158 ड्रायव्हर्सना त्यांनी काढून टाकलं होतं. का काढलं त्यांनी? तर ते सातत्याने दांड्या मारत होते, त्यांना त्यांनी शिस्त लावली. त्यानंतर तिथे ज्या अनेक ठिकाणी म्हणजे खरेदी सिस्टीम असेल, म्हणजे बसेसची खरेदी, एकूण वेगवेगळी सामुग्री खरेदी करायला लागते, त्याबाबत सुद्धा त्यांनी शिस्त आणली आणि भ्रष्टाचार थांबवला. म्हणजे जिथे जातील तुकाराम मुंढे तिथे त्यांनी स्वच्छता, साफसफाई एकूण केलेली आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणी कितीही म्हटलं तरी त्या कुठल्याही दडपणाला त्यांनी कधीच भीक घातली नाही. मला इथे तुकाराम मुंढेंच्या बरोबर अजून एक अधिकारी आठवते, ठाण्यामध्ये संजीव जयस्वाल जे आयुक्त, आणि त्याच्या अगोदर चंद्रशेखर नावाचे अधिकारी. त्या चंद्रशेखरांनी ठाण्यामध्ये रस्त्यांच्या मध्ये खूप सुधारणा केली, तीच नागपूरमध्ये केली त्यांनी. आणि बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले होते. ठाण्यामध्ये जे कॉर्पोरेशनमध्ये जे टक्केवारी चालायची त्या टक्केवारीनुसार लगाम घालण्यात आला होता पूर्वीच्या काळामध्ये. नंदलाल नावाचे अधिकारी होते, त्यांनी सगळा हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर काढल्याचं मला आठवते. पण चंद्रशेखर यांनी मोठी सुधारणा केली होती. त्याप्रमाणे संजीव जयस्वाल, आणि त्या संजीव जयस्वाल यांनी तिथे एका भागामध्ये इंदिसे नावाचे कुटुंब आहे, त्यांची दहशत होती, ती त्यांनी मोडून काढली. बेकायदा झोपड्या पाडल्या. मुंबईतील 2500 बेकायदा झोपड्या त्यांनी पाडून टाकल्या. रुंदीकरण केले, रस्त्यांचे फुटपाथ मोकळे केले. या सुधारणा संजीव जयस्वाल यांनी केली. आपण बघा ठाण्यामध्ये गेलात तर आता कसं ठाण्याचा स्टेशनचा परिसर किती चांगला दिसतो. त्या स्टेशनच्या जवळ पूर्वी एवढ्या टपऱ्या होत्या की चालणं मुश्किल व्हायचं, प्रचंड गर्दी व्हायची. कारण ठाणे हे मोठं जंक्शन आहे, मोठं स्टेशन आहे. पण त्याची पर्वा अनेक वर्ष नव्हती, या अधिकाऱ्यांनी करून दाखवली, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ठाण्यामध्ये एक सूरज परमार नावाचा एक बिल्डर होता, त्याची हत्या झाली आणि त्यानंतर अनेकांचे त्याच्याशी असलेले हितसंबंध हे पुढे आले. आणि त्यावेळी मग ज्या सुधारणा जयस्वाल करत होते किंवा बाकीचे अधिकारी करत होते त्याला विरोध करण्याची हिंमत झाली नाही, कारण जेलमध्ये जाण्याची भीती होती. ही सगळी रॅकेट्स उघडली असतील, उघडी झाली असतील अशी भीती नगरसेवकांना वाटत होती. त्यामुळे अनेक नगरसेवक, मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही पक्षाचे असतील, अनेक नगरसेवक या अनधिकृत बांधकामांमध्ये, बिल्डर्सच्या बरोबरच्या हितसंबंधांमध्ये, रॅकेट्समध्ये त्यांचा हात असतो. त्यामुळे नगरसेवकांकडे जी घड्याळ असतात त्यांच्या मनगटावरती बघा, त्यांचे कपडे बघा, त्यांच्या गाड्या बघा. अनेक, मी सगळे म्हणत नाही, अनेकदा ते परदेशाच्या वाऱ्या करतात. मी मगाशी सांगितलं की सूरज परमार नावाचा जो हे होता तो त्याचं मी सांगितलं, ती हत्या नाही, ती आत्महत्या, मी चुकून कदाचित हत्या म्हणलं असेल, ती आत्महत्या.
तर ही सगळी प्रकरणं कशामुळे येतात? ही बिल्डर्सचं आणि नगरसेवकांचं किंवा बिल्डर्सचं आणि अधिकाऱ्यांचं, पालिकेच्या अधिकाऱ्यांचं संगनमत असतं, झोपडी दादांचं त्यांच्याशी संगनमत असतं, फेरीवाल्यांशी त्यांचं रॅकेट असू शकतं. अनेक ठिकाणी आपण बघा की कुठे जाताना येताना अचानक एखादा स्टॉल तुम्हाला दिसतो. अरे हा स्टॉल इथे फुटपाथवरती कसा आहे, मध्यभागी कसा आहे रस्त्याच्या, हे कसं काय झालं असा आपला प्रश्न येतो आपल्या मनात. आणि अशा वेळी त्या ठिकाणी ज्याची सत्ता असते, जो नगरसेवक तिकडनं निवडून आले असतो, पालिकेची जी सत्ता असते त्यांचं आणि हे इथं रॅकेट असते. या रॅकेटमधनं असे अनेक तुम्हाला स्टॉल दिसतात, उभे असतात. अनेकदा असा प्रसंग येतो की काही वेळा असे स्टॉल्स दिसतात, मग ते पाडून टाकले जातात आणि पुन्हा उभे होतात. त्याच ठिकाणी पुन्हा उभे राहतात ते. कधी कधी संबंधित अधिकाऱ्यांना मी विचारलंय सुद्धा, असं कसं काय उभा राहिला तुम्ही पाडले जात? तेव्हा त्याला त्यांच्याकडे उत्तर नसतं. झोपडपट्ट्या पाडतात, पुन्हा उभ्या होतात तिथे. हे आपल्या डोळ्यात देखत होत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल, मी अनेक ठिकाणी जेव्हा चालत जातो तेव्हा कार्स असतात, मोटर्स, ते धुवत असतात लोक. रस्त्यावरती प्रचंड थारोळ होतं, पाणी होतं, मेन मुख्य रस्त्याच्या ठिकाणी अशा गोष्टी होतात. त्याला कुठलीही परवानगी नसते, पण तिथेच पोलिसांच्या गाड्या त्या फुकट धुवून देतात. ते पोलिसांचं त्यांचं रॅकेट असतं. अनेक ठिकाणी तुम्ही बघा की मुंबईत तुम्हाला सांगतो काय झालं होतं मध्यंतरीच्या काळात, की पार्किंगचं नवीन धोरण आणू आणि अनधिकृत पार्किंग जिथे जिथे असेल ते सगळं थांबून टाकू. कुठे झाले? कुठली कारवाई झाली? मुंबई महापालिकेने कुठे कारवाई केली? अनेक ठिकाणी खाजगी गाड्या, बसेस म्हणजे अनधिकृतपणे उभे असतात, टॅक्स्या उभे असतात, खाजगी कार्स उभे असतात, फुटपाथवरती उभे असतात, की लोकांना चालायची पंचायत होती. तुम्ही बघा माटुंग्याला, तुम्ही दादर टिटून माटुंग्यापर्यंत गेला तुम्ही त्या रस्त्यावर, तुम्हाला गाड्या दिसतील तिथे. कोण परवानगी देते याला? आणि कुठे पार्किंगच्या बद्दल कसलं धोरण आहे तुमचं? काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे हा भ्रष्टाचार तुडुंब प्रत्येक महापालिकेमध्ये, सरकारच्या अनेक अथॉरिटीजमध्ये चालू आहे. मग तुम्ही काय करता की तुम्ही त्या एखादा अधिकारी असेल तर त्यालाच बदलून टाका. एखादा अधिकारी, केवळ मी अनधिकृत बांधकाम पदपथ हे म्हणत नाही. आता संजीव जयस्वालासारखा अधिकारी जो असेल तो ऊर्जा क्षेत्रामध्ये काही सुधारणा आणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं काही प्रकल्प आणतो, सुरू करतो, वन क्षेत्रामध्ये अडकलेले प्रकल्पांना मंजुरी आणतो, शहरामध्ये सर्व प्रकारच्या सुधारणा करतो, सरकारच्या पालिकेचं उत्पन्न वाढावं म्हणून प्रयत्न करतो. हेच तुकाराम मुंडे करतात, हेच अनेक अधिकारी करतात, जे प्रामाणिक अधिकारी असतात तेच करतात. पण अशांची तुम्ही बदली करता, म्हणजे तुमचा हेतू काय हे कळत नाही, तुम्ही बदली करताय. हे मला आठवते की मुंबईमध्ये मी ज्यावेळी आलो तेव्हा मी नाव कोणाचं ऐकायचो, वा देसाई, MW देसाई या अधिकारी, अतिशय स्वच्छ अधिकारी होते. आणि मुंबईमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सुधारणा केल्या, खूप प्रकल्प राबवले. त्यांचं नाव प्रामाणिक अधिकारी म्हणून अजूनही घेतलं जातं. सुक्तनकर, मी सुक्तनकरांना भेटलेलो आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्या ठिकाणी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ते जिथे जातील तिथे त्यांनी भ्रष्टाचार कमी केला, साफसफाई केली, खंबीर भूमिका घेतली. की सुक्तनकरांसारखा अधिकारी मुंबई महापालिकेचा आयुक्त असणं ही किती चांगली गोष्ट होती. तिन्हीकर होते. तिन्हीकरांनी किती पंगा घेतला होता, स्टँडिंग कमिटीशी पंगा घेतलेला होता. तिन्हीकर जेव्हा मंत्रालयामध्ये हाऊसिंगमध्ये सेक्रेटरी होते तेव्हा त्यांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मोठा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. माझ्या आठवणीमध्ये धारावीमधला किंवा असा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला होता त्यांनी त्यावेळी. तेव्हा काँग्रेस भाजप करत नाही. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अनेक अधिकाऱ्यांना त्रास दिला गेला. गोरा खैरनार हे काय अनधिकृत बांधकाम तोडण्याबद्दल प्रसिद्ध होते. दाऊदचं पालिकेशी रॅकेट नव्हतं का? ते काँग्रेस असेल किंवा पुढे शिवसेनेच्या काळात फारसा संबंध आला नाही, काँग्रेसच होती तेव्हा. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांशी रॅकेट होते या लोकांचं. त्यानंतरही होतं, म्हणजे शिवसेना असो कोणी असो, पालिकेशी
या दाऊदसारख्या लोकांचा रॅकेट होता अनेक वर्ष. आणि अशा वेळी हे जे अधिकारी आहेत त्यांनी मोठ्या सुधारणा आणल्या. काँग्रेसच्या काळात आबादी आबाद होतं असं मी बिलकुल म्हणणार नाही. इथे असा प्रश्न आहे आपला की ते काही अधिकारी जर चांगलं काम करत असतील तर त्यांना आपण काम करू देणार की नाही. म्हणजे सोलापूर असेल, वाशिम असेल, खादी कमिशन असेल, जिथे जिथे तुकाराम मुंडे गेले तिथे तिथे त्यांनी काही मूलभूत सुधारणा केल्या. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की मी नियमाने कायद्याने काही काम करतो आणि मी काही प्रोसेसेस ठरवतो. मी कामाच्या कार्यपद्धती अशी असली पाहिजे, ती कार्यपद्धतीनेच गेलं पाहिजे अधिकाऱ्यांनी. सगळ्या माझ्यासकट सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनेच काम केलं पाहिजे. आणि जेव्हा एखादी व्यवस्था सिस्टीम्स त्याच्या प्रोसेसेस त्याचे नियम स्पष्ट असले ना की मग त्या नियमाप्रमाणे सगळ्यांना चालायला. मग बाहेरून कोणी सर्वसामान्य माणूस आला की त्याला माहिती असेल की अशा अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे, या प्रक्रियेने हे काम होईल आणि ते तसं व्हायला पाहिजे. असं जर झालं तर कुठलाही एक अधिकारी असा मोठा होणार नाही. कारण कामं जर नियमितपणे व्यवस्थित होत असतील तर तुकाराम मुंडे हे लोकांच्या पुढे असे अपराईट अधिकारी म्हणून येणार नाही. कारण सगळेच अधिकारी जर प्रामाणिक असतील, कर्मचारी प्रामाणिक असतील तर तुकाराम मुंडेंना वेगळं काम करायचं कारण काय. अशा लोकांना जेव्हा मोठं ग्लॅमर मिळतं त्यांच्यापुढे वलय निर्माण होतं. कारण एकच काय तुकाराम मुंडेंसारखा एखादाच अधिकारी किंवा मोजकेच अधिकारी जसे प्रामाणिक असतील तर त्यांना ग्लॅमर प्राप्त होतं. ही म्हणजे आपल्या समाजाची शोकांतिका आहे की मोजक्याच अधिकाऱ्यांना ग्लॅमर प्राप्त होतं. अशोक खेमकांसारखा अधिकारी त्याचे कित्येक वेळा त्यांच्या बदल्या झाल्या, 50-60 वेळा झाले असतील. त्या आकड्याला काही महत्व नाही. त्यांनी वडिलांच्या विरुद्ध कारवाई सुरू केली तेव्हा भाजपला आनंद झाला. आणि मग त्यांचं सरकार आले होते ते तिथेही स्वस्त बसले नाही. तेव्हा ते असे अधिकारी कोणालाच नको असतात. अरुण भाटिया कोणाला हवे होते. ज्या ठिकाणी ते जिथे जिथे गेले त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणच्या हितसंबंधांवरती वार केला आणि अजूनही ते स्पष्टपणे या सगळ्या प्रश्नांवरती बोलत असत. अनेक वर्षांपूर्वी मोरेश्वर पिंपुटकर नावाचे अधिकारी होते. अतिशय अपराईट, पोलादी, स्पष्ट वक्ते, कडक अधिकारी होते. ते आले की लोक घाबरत. ते त्यांच्याकडे घड्याळ असायचं आणि कोण किती वाजता येत आहे. आजच्यासारखी टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती, बायोमेट्रिक पद्धत वगैरे काही नव्हती ना तेव्हा. कोणी केव्हाही यायचं त्याला त्यांनी लगाम घातला. आणि पिंपुटकर ऑफिसमध्ये आले म्हणजे अमुक वाजले हे लोकांना माहिती असायचं. ते सुरुवातीला गोध्रामध्ये होते आणि गोध्रामध्ये त्यावेळी जेव्हा दंगल झाली तेव्हा दंगलीमध्ये जे होते ते तिथे कलेक्टर होते, जे लोक होते त्या सगळ्यांना त्यांनी आत टाकलं. त्याच्यावरती कारवाई केली पोलिसांच्या मदतीने. तिथे मिरवणूक काढून दिली जायची नाही गणेशोत्सवाची. ती मिरवणूक त्यांनी काढायला पूर्णपणे परवानगी दिली. सगळी व्यवस्था केली, शांतता प्रस्थापित केली आणि कुठलीही दादागिरी चालणार नाही हे स्पष्ट केलं. हे त्यांनी गोध्रामध्ये केलं आणि जिथे जिथे केलं म्हणजे मुंबईमध्ये होते, अनेक ठिकाणी होते, तिथे त्यांनी या सगळ्या सुधारणा केल्या. त्यामुळे पिंपुटकरांसारखे अधिकारी असले पाहिजेत असं पुढे अनेकदा पत्रकार लिहित असतात. कारण पिंपुटकर म्हणजे प्रामाणिकपणा, पिंपुटकर म्हणजे नियमाने चालणारा, पिंपुटकर म्हणजे एक पैसा इकडचा तिकडे न करणारा, सरकारी जो निधी असेल त्याचा व्यवस्थित वापर होऊन नागरिकांची कामं झाली पाहिजेत असं मानणारा अधिकारी. ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप चांगले अधिकारी आहेत, चांगली परंपरा आपली. मग आपल्याला हे काय झालं, सगळे राजकीय नेते एकत्र येऊन एकाच अधिकाऱ्यावरती टार्गेट का करतात. मी मगाशी सांगितलं की याची दुसरी बाजू अशी आहे की तुकाराम मुंडे यांना सुद्धा तुमची कम्युनिकेशन स्किल्स वाढवा, हे लोकांशी कम्युनिकेशन चांगलं ठेवा. लोकांशी म्हणजे नगरसेवक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याशी कम्युनिकेशन चांगलं करा. अरे रावी करू नका,
थोडक्यामध्ये उद्धटपणा करू नका, या सूचना फडणवीसांनी त्यांना दिल्या होत्या आणि ते जाहीरपणे सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे उद्धटपणा अरेरेपणाबद्दल नाही, पण कम्युनिकेशन आपलं सुधारा असं त्यांनी फडणवीसांनी त्यांना सांगितलं होतं आणि योग्य सल्ला दिला होता. कारण कुठलाही अधिकारी असेल तर त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे. तर तुकाराम मुंडेंना सुद्धा ही गोष्ट शिकायला लागेल. पण त्याचवेळी राजकीय नेते अधिकारी यांनी जर शहरामध्ये सुधारणा हव्यात असं म्हटलं तर शहरामध्ये केवळ विकास प्रकल्प आणणं म्हणजे सुधारणा नाही, नागरिकांची कामं होणं कुठलेही पैसे न दिल्याशिवाय. हे घडतं का? नागपूरमध्ये घडतं का? छाती ठोकपणे गडकरी सांगू शकतात. मुंबई महापालिकेत हे असं घडतं असं उद्धव ठाकरे सांगू शकतात. नवी मुंबईत असं घडतं गणेश नाईक सांगू शकतात. पुण्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, पूर्वी राष्ट्रवादीची होती तेव्हा तशी कामं होत होती व्यवस्थित असं ते छाती ठोकपणे सांगू शकतात. पिंपरी चिंचवड बाबत राष्ट्रवादीवाले आणि नंतर भाजपवाले सांगू शकतात. सांगू शकणार नाहीत. याचं कारण सगळ्या शहरांचा चुथळा केला या राज्यकर्त्यांनी, या सत्ताधाऱ्यांनी, या नगरसेवकांनी, या नेत्यांनी. विकासाच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग अनधिकृत बांधकामं असतील, फेरीवाले असतील, झोपडपट्टे असतील, त्यांची वारेमाप वाढ होऊन द्यायची, बेलगाम वाढ होऊन द्यायची. कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा नाही, प्लॅस्टिकचा प्रश्न सोडवायचा नाही, वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा नाही. सगळ्या शहरामध्ये आज अराजक आहे महाराष्ट्रामध्ये. हे अराजक कमी करण्यामध्ये, रोखण्यामध्ये सरकार म्हणून आपल्याला यश आलेलं नाही. कुठल्याही पक्षाचं सरकार असो त्यानं बिलकुल यश आलेलं नाही. तुम्ही फक्त प्रकल्प आणताय पण वाहतुकीचे, प्रदूषणाचे, कचऱ्याचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. शहरांची अनिर्बंध वाढ चाललेली आहे, भ्रष्टाचार तुडुंब वाढत चाललेला आहे, सिस्टीम स्पष्ट नाही आहे, नियम स्पष्ट नाही आहे, माहिती अधिकाराचा गैरवापर केला जातोय. काही जण गैरवापर करतात ब्लॅकमेलिंगसाठी आणि लोकांनी जी माहिती विचारली असेल त्याची उडवाउडवीची उत्तर माहिती अधिकारामार्फत दिली जातात आणि त्यामुळे शहरामध्ये अनागोंदी माजलेली आहे. अशा वेळी तुकाराम मुंडे यांच्यासारखा जर अधिकारी आपण त्यांना सुद्धा त्रास देणार असू, आता ते जीवन प्राधिकरणात जातील, उद्या तिकडचा भ्रष्टाचार बाहेर काढतील आणि केवळ भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी हे अधिकारी नसतात. तुम्ही लक्षात घ्या, भ्रष्टाचाराला त्यांनी लगाम घातला अशा हेडलाईन्स येतात. पण कुठल्याही यंत्रणेमध्ये, सरकारी यंत्रणेमध्ये मूलभूत सुधारणा, आर्थिक सुधारणा, वित्तीय सुधारणा, प्रशासकीय सुधारणा हे करणं हे अधिकाऱ्याचं काम. आणि हे पूर्वी माधव गोडबोलेसारखे अधिकारी करत होते. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ते करत होते. आता जर तुम्ही बघितलं की मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये असेल की कुठल्याही शहरामध्ये बांधकामं कशी पटकन पडतात बघा, कोसळतात बघा, आगी कशा लागतात बघा. तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये कमला मिलमध्ये कशी आग लागली होती. अगदी फायर ब्रिगेड कसं काम, फायर ब्रिगेड असेल त्यांनी परवानगी कशी दिली किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या तिकडच्या बांधकामांना परवानगी कशी दिली. मोठी आग लागली होती. काय केली आपण याबाबतची काही सुधारणा. हॉटेल्स बेकायदेशीरपणे हॉटेल्स उभारलेल्या राजरोस मुंबईमध्ये मध्यम अतिशय गजबजलेल्या भागामध्ये मोठमोठ्या मिलच्या ठिकाणी जी हॉटेल्स झालेली बेकायदेशीरपणे पैसे खाऊन ही कोणी परवानगी दिली. हे थांबायला नको. आणि त्याशिवाय आज कॉर्पोरेशनच्या मार्फत म्हणजे आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा येत आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी येतो. आज केवळ मेगा सिटीज म्हणजे पुणे मुंबईसारखी शहरं नाही किंवा कलकत्ता चेन्नईसारखी दिल्लीसारखी शहरं नाही, त्याच्या पलीकडे ती छोटी शहरं आहेत ती आता मोठ्या शहरामध्ये परिवर्तन त्याचं केलं जात आहे. पालिकांच्या हद्दी वाढत आहेत आणि बाहेरची जी गावं आहेत हद्दी बाहेरची ती आत येऊन ती पालिका क्षेत्रात येऊन पालिकांची हद्द मोठी होती. पण त्यांना मूलभूत सोयी देण्यासाठी पैसा जो येतो आहे केंद्राकडून किंवा राज्याकडून तो पालिकांनी वापरते का नाही याच्यावर कुठल्याही प्रकारची देखरेख नाही. देखरेख जे ठेवणारे जे अधिकारी आहेत त्यांना जर तुम्ही त्रास देणार असाल तर बाकीच्या अधिकाऱ्यांचं मनोधैर्य कमी होईल.
तेव्हा प्रश्न केवळ तुकाराम मुंढेंचा नाही, त्यांच्यासारखे अनेक अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत की जे चांगलं काम करत आहेत. आता मध्यंतरी असं बोललं जात होतं की उद्धव ठाकरे हे अधिकाऱ्यांच्या तालावरती नाचतायत. शेवटी राज्यकर्त्यांचा अंकुश असला पाहिजे, राज्यकर्त्यांचा अंकुश असलाच पाहिजे, लोकशाही आहे, त्यांच्याच हाताखाली अधिकाऱ्यांना काम करायला लागतं. पण याचा अर्थ अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देऊ नये असं नाही. अधिकाऱ्यांना कामाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. मध्यंतरी अण्णा हजारेंनी काही वर्षापूर्वी आंदोलन केलं, त्यानंतर बदलीचा कायदा झाला की बदली विषयक धोरण निश्चित झालं की अमुक वर्ष म्हणजे 3 वर्ष किंवा काय जे वर्ष असतील त्याच्या आत बदली करायचं कारण नाही. बदल्या केव्हा केल्या जाव्या त्यालाही नियम आहे. पण हे कुठलंही नियम न पाळता सरकार बदलले की अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची पद्धत पडली ती पडलीच आहे. मग पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवर कॉन्ट्रोवर्सी होते, अन्य मुद्द्यांच्या याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होते आणि त्याबाबत लॉबिंग केलं जातं, पैशांची देवघेव केली जाते. आम्हाला प्राईम पोस्टिंग मिळालं पाहिजे म्हणून पोलीस असतील, महसूल खात्याचे अधिकारी असतील, सरकारी अधिकारी असतील, हे फिल्डिंग लावतात. याबाबत काही सुधारणा होत नाही, पण आहे तसंच चालू आहे पूर्वीप्रमाणे. त्यामुळे हे तुकाराम मुंढेंसारखे मोजके अधिकारी हे सिस्टीम सुधारू शकत नाहीत. पण तेही अधिकारी त्यांनाही काम करू दिलं नाही. तुम्ही 15 वर्षात त्यांची 15 वेळा बदल करून तुका झालासे कळस असं म्हणण्याची जर पाळी आली, काय झालंय, कळस झालाय हा या बदल्यांच्या बाबत, या बदल्यांच्या रॅकेट्सबद्दल, कामामधल्या हस्तक्षेपाबद्दल. अशा वेळी नागरिकांनी दबाव आणला पाहिजे जास्तीत जास्त. अनेक ठिकाणी नागरिकांचे फोरम आहेत, पुण्यामध्ये वेलणकर आहेत किंवा मगाशी मी भिसे यांचं उदाहरण सांगितलं. प्रत्येक शहरामध्ये नागरिकांचे फोरम आहेत. असे किंवा स्वयंसेवी संस्थांचे असे दबाव गट निर्माण झाले पाहिजेत की ज्यांनी प्रामाणिक केवळ IAS ऑफिसर्स किंवा IPS ऑफिसर्स नाही, जे जे अधिकारी पालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत, मंत्रालयामध्ये, त्यांच्या मागे आपली शक्ती उभी केली पाहिजे. आणि मग बडे नेते काय सांगतात त्यांच्याकडून कळते समजते, त्यांच्या सोर्समधून येणाऱ्या बातम्या आपण दाखवतो, छापतो. त्या पलीकडे सुद्धा लोकांना काय वाटतं, हे तुकाराम मुंढे यांच्या बदलीबद्दल नगरसेवकांचं काय मत हे आम्हाला माहिती आहे. गडकरींचं, फडणवीसांचं, पवारांचं, उद्धव ठाकरेंचं काय मत असेल हे याचा आम्ही अंदाज घेतला. परंतु लोकांचं काय मत आहे त्याबद्दल हे लक्षात घेतलं पाहिजे आपण मीडियाने सुद्धा. आणि ते त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे की लोकांना जर याचा दुःख झालं असेल तर याचा अर्थ तुकाराम मुंढे चांगलं काम करत आहेत. शेवटी लोक काय म्हणत आहेत, प्रजा काय म्हणते, तेच महत्वाचं आहे मुंढेंबद्दल. आणि म्हणून मुंढेंबाबत नाशिकमध्ये जसं त्यांना पाठिंबा दिला लोकांनी, नवी मुंबईत पाठिंबा दिला, त्या लोकांची कामं करणारा हा माणूस आहे, त्याच्या मागे आपली ताकद लावली पाहिजे. केवळ तुकाराम मुंढेंचा हा प्रश्न आहे, अन्य प्रामाणिक अधिकारी जे काम करतात, चांगलं काम करतात, कार्यक्षम अधिकारी, कल्पक अधिकारी, इनोव्हेटिव्ह अधिकारी, त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे केवळ हा तुकाराम मुंढेंचा प्रश्न नाहीये, आपण ही सिस्टीम कधी सुधारणार हा खरा प्रश्न आहे. आज एवढंच बोलून मी थांबतो. नमस्कार.